तर मित्रांनो हा बघा एक दुसरा हडगा आहे, मस्त पाण्यात पळतोय बघा. नमस्कार मित्रांनो, प्रशांत डोमाळे यूट्यूब चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सकाळी स्वागत आहे. मित्रांनो वातावरण बघा सकाळचं फुल पाऊस धरलेला आहे. कालपासून पावसाने धुमाकूळ घातलेलं आहे. म्हणजे काल दिवसभर लागत होता थोडा थोडा, आणि काल जो संध्याकाळी चालू झाला तो खूपच पाऊस चालू झाला. हवरावरती हवर येत होते, असं एवढा मोठा पाऊस चालू झाला होता. जबरदस्त पाणी करून टाकलं सगळीकडे. ते बघा हे सगळं पाणी करून टाकलं आहे. आणि मी सकाळचे 7 वाजलेले आहेत. आम्ही बाहेर पडलो आहे. बोललो बघूया आपल्याला खेकडी वगैरे भेटतात काय, सोडोरी खेकडी जी चढणीची खेकडी असतात ती बघायला मी आलेलो आहे. कारण ऑलरेडी ही खेकडं पिल्लं सोडून गेलेली आहेत, कारण जो पहिला पाऊस लागला होता त्यावेळी. पण उरलेले मागे पुढे असतील त्यांना बघायला आलो आहे. कारण त्यावेळी खेकडी चढली त्यावेळी मी इथे नव्हतो, मुंबईला होतो. आत्ता आलो आहे. अरे यार एक गेलं आहे बघा, या बिळामध्ये बघा एक गेलं आहे दगडाखाली. आणि बिळ पकडलं आहे या खेकड्याने. पाऊस आलाय छत्री उघडा. फुल पाणी आणि आज दिवसभर पण पाऊस आहे मित्रांनो. सकाळपासूनच पाऊस आहे बघा. तर बघूया आपल्याला तळ्यामध्ये कुठे काय भेटतं का खेकडे वगैरे. सडोरी खेकडी ॲक्च्युली भेटली तर मागे पुढे राहिलेले खेकडे भेटणार. कारण अगोदरच चढून झालेली बरीच खेकडी पहिल्या पावसामध्ये. बघा हडगा, बघा हडगा, ह्याला काय बोलतात आमच्याकडे हडगा बोलतात, काही लोकांमध्ये चामठा बोलतात. हे बघा छोटा व्हायला सोडूया आपण, आज छोटा आहे. तर मित्रांनो शोधतोय पण काही खेकडी भेटत नाहीत. फुल पाऊस जबरदस्त पाऊस पडलाय. लोक पाऊस करत होते, म्हणजे बरंच दिवस पाऊस पडत नव्हता आणि पडला तो अमा पाऊस पडला, एकदम अफाट पाऊस पडलाय. सगळे पाणी गेले बघा. आपण हे असे पाण्याची टाके हे असतात ना तळे, या तळ्यांमध्ये खेकडी भेटली तर आपल्याला एक पण खेकडा अजूनपर्यंत दिसत नाही. आय थिंक खेकडीच पहिल्याच पावसात चढून गेलेले आहेत. आपल्या नशिबात नाहीत खेकडी. तर मित्रांनो हा बघा एक दुसरा हडगा आहे, मस्त पाण्यात पळतोय बघा. तर मित्रांनो सडोरी खेकडी शोधतोय पण खेकडीच भेटत नाही. चढलीच नाही का चढून झाले ऑलरेडी पहिल्या ह्याच्यामध्ये, ते समजत नाही. बऱ्याच ठिकाणी बघितलं मी, बऱ्याच तळ्यामध्ये भरलं, खेकडीच दिसत नाही कुठे. नाही तर अशी बिल्लं सोडणार खेकडी बरीच अशी तळ्यामध्ये दिसतात. आय थिंक मागे जो पाऊस लागला ना त्या पावसात ही खेकडी चढून गेली, त्यामुळे आता आपल्याला खेकडी भेटत नाही. तरी पण आपण शोधूया, भेटली तर तुम्हाला दाखवतो मी. सडोरी खेकडी कशी असतात ती. ॲक्च्युली ती खेकडी असतात ना ते वाळातल्या खेकड्यांमध्ये आणि त्या खेकड्यांमध्ये खूप फरक असतो. वाळातली खेकडी ही काळी खेकडी असतात आणि सडोरी खेकडी असतात ना ती अशी तांबूस असते. बघूया भेटले तर भेटलं. अरे यार ऑलरेडी मित्रांनो बघा इथे पण बीळ पकडलेले आहे सगळं. म्हणजे आता ना
चारा घालून बेळातून गरावून काढू शकतो आपण. म्हणजे ऑलरेडी ही खेकडी चढून मोकळी झालेली आहेत. या पावसाला राहिलीच नाही खेकडी. त्यानंतर खेकडे आपल्याला खूप भेटली असते. हे काय बिळं पकडली खेकड्याने. या पण बिळामध्ये खेकडे गेले दगडाखाली. चला बघूया, ट्राय तर करूया. भेटले तर भेटले 1-2 खेकडे. हे बघा इथे पण गेलं मित्रांनो. ऑलरेडी इथे पण गायब झालंय खेकडं. इथे पण बीळ पकडले. काय खरं नाही आपलं. तर मित्रांनो आपल्याला एक खेकडं भेटतं आहे बघा. हे पण दगडाखाली होतं म्हणून मला दाखवतो आहे बघा. छोटं आहे, जास्त मोठं नाही. हे बघा, हे सडोरे खेकडं आहे. हे गेल्या वर्षीचं खेकडं आहे, जास्त मोठं नाही. हे बघा, हे असे तांबूस असतात. आणि हेच खेकडं वाळाचं ना खूप मोठं असतं. म्हणजे काळं काळं असतं आणि मजबूत असतं. हे नरम खेकडं असतं मित्रांनो. तरी पण आपण घेऊया, जमा करूया. शेवटी मित्रांनो दगडाखाली कुर्ली भेटली आपल्याला. ही बघा दुसरी खेकडं आहे. मला दिसलं होतं थोडं. छोटे छोटे आहेत मित्रांनो. हे पिल्लं सोडणारी नाहीत. हा नर आहे. गेल्या वर्षीचं खेकडं आहे सडोऱ्या. तसे आपल्याला 2 भेटले आतापर्यंत. आणि काल मला रात्री आहे ना मोठी खेकडे पिल्लं सोडणारी 3 भेटलेली आहेत. ते पण तुम्हाला मी दाखवतो. आतापर्यंत 3, 2, 5 खेकडी झाली. आता ही खेकडी ठेवूया आपण. तर मित्रांनो जबरदस्त असा पाऊस पडला आहे. आमच्या घराच्या बाजूसून एक मस्त हरला आला आहे ताट. थोडंसं कमी झालं आहे आता. हे बघा घराच्या बाजून असं पाणी वाहत आहे. असं वाटतं. आणि दुपारचा लंच मस्त पाण्याच्या आवाजात. इथे मी फोडणीचा भात खाणार आहे. दुपाराला मी फोडणीचा भात बनवला आहे, पिवळावाला फोडणीचा भात आणि लोणचं तुम्हाला दाखवतो बरं. एक नंबर मस्त. पाऊस पण पडतो आहे आणि फोडणीचा भात खातो. एक नंबर भावना. मस्त झालं. तर मित्रांनो मी आता आलो आहे नवीन घराच्या इथे. कारण थोडंसं काम आहे. थोडं ॲक्च्युली घराच्या बाजूला जी जमीन आहे त्या जमिनीमध्ये झाडं लावायची आहेत. आणि त्यासाठी मला इथे थोडंसं साफसफाई वगैरे करायची आहे. तर साफसफाई करायची आहे की जे रानवेल असतात त्या रानवेल, दिंडा वगैरे, कुडा वगैरे हे सगळं साफ करून घ्यायचं आहे. तुम्हाला दाखवतो मी. कारण ह्या पावसामध्ये हे वाढलेलं आहे. आणि हेच जर वेल परत खूप मोठे झाले तर नंतर फुल त्रास होतो. त्यासाठी आता छोटे आहेत त्यावेळीच कटिंग करून घ्यायचं. ही पूर्ण जागा मला साफ करायचं. तुम्हाला दाखवतो मी. हे बघा, हे जे दिंड आहे ह्याला दिंडा बोलतात मित्रांनो. बघा हां, हे दिंड्याचं झाड आहे. आणि हे सगळे वेल आहेत. हे सगळे वेल वाढले आहेत. हे वेल आपल्याला काढून टाकायचे आहेत. हे असं कुडा बिडा या सर्व कट करायचं आहे. पण पाऊस रिमझिम मध्ये मोठा पाऊस लागतो आहे. त्याच्यामुळे आपल्याला जसं जमेल तसं करायचं आहे. हे बघा हे सगळं असं वाढलं आहे. इथे काहीतरी लावावं लागेल आपल्याला, काकडीचा वेल किंवा काहीतरी. कारण इथे जमीन जाळलेली होती. इथे मस्त होईल. थोडीशी माती वगैरे आणलं तर इथे काहीतरी लावावं लागेल. त्याला मांडव वगैरे घालावं लागेल. आणि हा जो ढीग आहे मातीचा, ह्या ढिगावरती पण आपण काहीतरी लावू शकतो. म्हणजे काय बोलतात त्याला, भेंडे, गावठी भेंडे असतात ते पण लावू शकतो याच्यावरती. तर मस्त होतील भेंडे वगैरे. बघा ह्याला रानभेंडे बोलतात. हे रानभेंड्याची झाडं रुजून आलेली आहेत.
तर आपल्याला खायचे भेंडे, भाजीचे भेंडे आहेत ते लावायचे आहेत. पाऊस तर काय आता सुरुवातच झाली आहे, जबरदस्त पाऊस पडते. आणि हा जो मंडप आहे, जो सावलीसाठी घर बांधताना सावलीसाठी केला होता, ह्या मंडपाच्या खाली पण काहीतरी एक पडवळ किंवा दोडक्याची वेल लावून इथे मस्तपैकी वर चढवून द्यायची. पण त्याच्या अगोदर हे झाड आहे ना ब्ल्यू कलरचं, हे आपल्याला काढायचं आहे. हे काढून टाकावं लागेल. पाणी मस्त भरलं आहे, पावळीचं पाण्याने ड्रम वगैरे भरलं आहे. चला तर मित्रांनो, आता आपण घराच्या बाजूला, नवीन घराच्या बाजूला जे काही वेल वगैरे वाढले आहेत, छोटे मोठे कुड्याचे झाडं, दिंडा वगैरे जे काही वाढले आहेत, मगाशी बोललो त्याप्रमाणे कटिंग करायला जातो. आपल्याकडे कोयता ऑलरेडी इथे आपण ठेवला होता आणून. तर आता पाऊस तर आहे आणि मी आणली छत्री. आता छत्री, कॅमेरा, कोयता हे सगळं एकत्र पकडू नाही शकत. त्यासाठी छत्री मी ठेवली आतमध्ये घरामध्ये आणि कामाला सुरुवात करतो आहे. म्हणजे हे वेल वगैरे आहेत, रानटी, हे वेल सगळे काढून टाकतो. प्लस छोटी मोठी झाडं आहेत ती तोडतो. करूया, आपल्याला साफसफाई करायची आहे कंपल्सरी. हे बघा, हे जे वेल आहेत दाखवतो तुम्हाला. बघा हे वेल हे बघा, इथं मांडावरती चढले आहेत. हे रानटी वेल आहेत. कसले वेल आहेत ते मला माहिती नाही, पण हे असे कटिंग करून टाकायचे. हे बघा, ही झाडं, कारण आपल्याला इथे काही ना काही करायचं आहे. मग साफसफाई करायची आपल्याला. रानटीत काकडी आहे का चिबूड आहे माहिती नाही, पण रानटी आहे. त्याला धार नाहीये. बघा मित्रांनो, ह्याला पुडा बोलतात. ते असे छोटे छोटे मारून घ्यायचे. या साईडला वेल जास्त आहे. आता ही बघा केवढी मोठी वेल आहे. बघा, हे वेलला कटिंग करून टाकूया आपण मुळापासून. हा कुडा आहे ना मित्रांनो, याला किती तोडला ना तर हा मरत नाही. हे बघा, परत तो नव्याने फुलून येणार. हे बघा, मध्ये मध्ये वेल आहेत. हेच वेल काढायचे आहेत आपल्याला तोडून. तर तोडले नाही ना, नंतर खूप वाढतील, मध्ये जंगल वाटेल, पूर्ण घाण होऊन जाईल. ह्याला दिंडा बोलतात मित्रांनो ह्या झाडाला. हा एक दिंडा. तर मित्रांनो, हे मोवईचं झाड आहे. हे जर आपण काकडी लावली ना तर हा पाला आहे ना
काकडीच्या मुळात काकडीच्या वेलाच्या मुळात हे टाकायला चांगलं आहे. त्याचं खत तयार होतं आणि काकडी नरम होते. त्यामुळे हे झाड आता राहून दे. जेव्हा आपण काकडी वगैरे लावायचा प्रयत्न करू त्यावेळी त्याला खत म्हणून हे वापरू. हे सगळे साफ करायचे. हे कुडे किती वेळ तोडले होते तरी पण ते येतात. हे फुटकळ चिऱ्याचा पहिला उरलेला लोड आहे. त्यातले अर्धे इथे लावलेत. पाणी वाहते मस्त रस्त्याच्या बाजूतून. इकडे थोडासा मातीचा भाग आहे मित्रांनो. इथं आपल्याला काजू वगैरे लावायचे आहेत ह्या साईडला असे, कारण हा पूर्ण कातळ भाग आहे. तर आपल्याला एक दिवस नर्सरीला जायचं आहे झाडं आणायला. सगळं लावायच्या अगोदर पहिलं साफ करावं लागेल. हे वेल आहेत, खूप मोठे मोठे वाढतात. कुडा खूप आहे याच्यामध्ये. तर मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि जर प्रशांत धुमाळ यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर प्रशांत धुमाळ यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. टेक केअर, बाय बाय.